ओम जय गुरुदेव. आषाढ महिना आला. आषाढ महिन्यामध्ये सगळेजण देवतांना नैवेद्य दाखवत असतात, पुरणपोळ्या करत असतात. तर जे करत असतील त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे करत नसतील त्यांच्यासाठी सांगते की आषाढ महिना आला की ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवत असतात. वर्षातनं एकदा त्यांचा हा मान असतो. तर ते वर्षाला ग्रामदैवत म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं आजूबाजूला कुठले देव असतील, देवी किंवा देवता, त्यांना हा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि हे आपण वर्षातनं एकदाच त्यांचा मान असतो, तो आषाढ महिन्यामध्ये. ग्रामदैवता म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं त्यांना नैवेद्य दाखवल्यामुळं काय होतं की आपलं एक रक्षण होत असतं. ते आपलं रक्षण करत असतात. जेव्हा आपण त्यांना नैवेद्य दाखवायला जातो तेव्हा त्यांना हे कळतं आपण किंवा त्यांची भक्ती करतोय, त्यामुळं ते देवता आपलं रक्षण करत असतात. म्हणून आषाढ महिन्यामध्ये त्यांना नैवेद्य दाखवतात. मग ज्यांना पुरणपोळ्या येतात ते पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतात. पण ज्यांना येत नाही त्यांना असं वाटतं की आता आम्ही करत नाही किंवा आम्हाला येत नाही, आम्ही काय, ते लोक काही करत नाही. मला सगळ्यांसाठी हे सांगायचं आहे, ज्यांना येत नसेल, पुरणपोळ्या बनवता येत नाही किंवा नैवेद्य दाखवत नाही, त्यांनी आपल्या दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ग्रामदेवाला किंवा देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि एक नारळ वाढवायचा आहे. त्याच्याने काय होतं तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या देवतांना ते नैवेद्य दाखवल्यामुळं तुमचं रक्षण होत असतं. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कोणी म्हणतं परंपरा आहे. हे पूर्वीच्या आपल्या हे जे शास्त्र काढले, हे ऋषीमुनींनी शास्त्र काढलेलं आहे. प्रत्येक तिथीला की त्यावेळेला काय करायचं हे त्यांनी तेव्हा नियोजन केलेलं आहे आणि पूर्वी काळापासून चालत आलेलं आहे. तर हे सगळं आपल्या रक्षणासाठी असतं आणि आपल्या भल्यासाठी असतं. तर ज्यांना कोणाला पोळ्या बनवता येत नसतील त्यांनी दही भाताचा तरी नैवेद्य आपल्या ग्रामदैवतेला दाखवा आणि तुमच्या घरासाठी आणि कुटुंबासाठी सुख शांती घ्या. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देऊ दे. ओम पद्मावती माता की जय.